मॉर्निंग फ्रेंड्स, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा मंगळवारच आहे ना रसिका? विसरले मी. तर मी आता रसिकाकडे आली. रसिकाकडे येऊन व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. तर आज आहे 30 तारीख आहे आज. उद्या आहे इयर एंडिंग, लास्ट दिवस, वर्षाचा शेवटचा दिवस. हे बघा आता विरांशला करते मी पॅनकेक. हां, लगेच नाही जायचं पिलू, खाल्ल्यानंतर जायचं. एक चक्कर मारायची विरांशला माझ्या. लगेच नाही विरा. हां, मग ते काय खावं का? हे तुला चार्जर? वा वा वा, चार्जर मिळून सापडले तुला. हे बघ आता रसिका चालली ऑफिसला. विनायक ऑफिसला गेलेला आहे, रसिका ऑफिसला. अजून उघडायचं मला, वाळू खेळायचं. वाळू नंतर आधी जायचंय, पहिले आई पॅनकेक खा मग जा. पॅनकेक हे काल ना वाळू मध्ये बुबा एक वाळू गार असते सकाळ सकाळ. थोडं ऊन पडू दे ना. हे बघ इकडे पॅनकेक करते आणि विरांचा हट्टीपणा काय घेऊन जाते ना बाळाला. तू एवढं विराज काय करतो, बाप्पाकडे तिकडे जवळ जातो, बाप्पाला म्हणतो सुखी ठेव आणि असे कुंकू लावून घेतो. गुड मॉर्निंग म्हणतो कळलं. एव्हरीबडी गुड मॉर्निंग. कसे आहात? कसे आहात विचार. कसे आहात? हां, मी फक्त हट्टीपणा करतो, जास्त नाही त्रास देत म्हणू. हो की नाही म्हणू? हां, थोडा देतो. मग द्यायलाच पाहिजे ना आता. मग त्रास आजीला नाही देणार, मम्माला नाही देणार, कोणाला देणार म्हणू. हो की नाही? शाणं बाळ येते माझं, सुंदरी माझी ती. हो, त्यांनी आज प्रॉमिस केलाय चड्डीशी नाही करणार आहे. हो ना. काल पण चड्डीशी केली का? त्यांनी तर झालं इकडे पॅनकेक तयार. बापरे, विराज बघा आता कसं छान छान घर करतो. मम्मानी केलेलं घर त्यांनी तोडलं, पुन्हा ते जॉईन करतो की म्हणून. आणि आता त्याला खायला घालणार आहे आजी. पॅनकेक खातो तो, त्याला ना फार आवडतं. गरम गरम खायचं असतं. विरांश आता आंघोळ केली ना विरांशने आता. तर विरांश आता बाप्पाचं कुंकू लावलेलं आहे त्याला. आणि विरांश आता फ्रेश झाला, फ्रेश हे बघा कसे फ्रेश झालं आहे. आजीने आंघोळ घातली विरांशला. हो राजा, आता काय खायला द्यायचं तुला? कुठला? काय काढलं नाही? हे हा ड्रेस काढायचा. मी आंघोळ केली ना सकाळी. मला म्हणतो विरांश, तू आजी ड्रेस का काढला नाही? हा, आता मी सकाळी आंघोळ करून आलेली आहे. हो, तुझी आंघोळ झाली नव्हती म्हणून तुला मी आंघोळ घातली बाळा. आता बाळाला काय खायचं आहे? बटाटा, भेंडीची भाजी खाणार का बटाट्याची बाबू? पडशील विरांश. कुठली भाजी खाणार आहे तू? बटाटा का भेंडी? चला आता विरांशला भुकी लागली असेल, विरांशला खायला देणार आहे आजी. आता काय करते बघा, विरांशला जेवायला घालते. पण मला आता त्याच्या आधी खीर करायची. आळीव भाजून घेते तुपामध्ये. अर्धा तास त्याला भिजवते पाण्यामध्ये. कुठे ठेवलं रे म्हणून मी पिशवी आणलेली. हे बघा, घरी रसिकाच्या डिलिव्हरीच्या वेळेस आणलेले आळीव खूप आहेत घरी. तर म्हणलं त्यातले थोडे आणले आणि आता त्याची आळीवाची खीर बनवायची मला. काय करते, आळीव थोडेसे ना तुपामध्ये भाजून घेते आणि भिजवून ठेवते पाण्यामध्ये. तर त्याची खीर थोड्या वेळाने खीर करते, ते फुगून येतील चांगले. तर बघा इकडे तव्यातच भाजून घेते. तिचा तवा आहे रेडी, तर त्याच्यामध्ये तूप घालून भाजून घेते. हे बघा. आणि तोपर्यंत विरांशला पण भेंडीची भाजी आहे, भेंडीची भाजी गरम करून विरांशला खायला देते. नाहीतर ना
विरांशला बटाट्याची भाजी करावं लागेल. अरे देवा. तर चला इकडे आळी भाजून घेते तुपामध्ये आणि पाणी घालून भिजून ठेवते. पिल्लू, ए विरा पिल्लू, विरांश राजा काय करतो बाळा? ए कशाना? विरांशकडे फार लक्ष द्यावं लागतं. हे बघा इकडे मी आळीव ना तुपामध्ये भिजून घेते, हे भाजून घेते, भाजून घेते आणि भिजून ठेवते. तोपर्यंत विरांशचं पण जेवण होऊन जाईल आणि आळीव पण भिजतील. कोण दुधामध्ये पण भिजवतात, म्हणून मी पाण्यात भिजवते. फुगून वरती येईल त्यावेळेस मग शिजवते आणि दूध टाकते, दुधामध्ये शिजवते, त्याची खीर बनवते. कंबर काय झाली तर विरांशकडे लक्ष देऊन करणार आहे. तर माझी कंबर दुखती, म्हणलं आहे आणायचा, चटचट आवाज येतो. तर कंबर दुखती तर म्हणलं चला करावा. लगेच आळीव बघा भाजलेले छानपैकी चटचट. पुढे आळीव ना पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे. आता अर्धा तास भिजवते. हे बघा मी आता विरांशला ना बटाट्याची भाजी बनवते. विरांशला भेंडीची भाजी आहे पण त्याला बटाटा भाजी आवडते. आता बघू थोडी भेंडी थोडी बटाटा देते आणि मग मी नंतर ना आळीवची खीर करते. विरांशचं सगळं होऊ दे, जेवण सगळं झाले की मग हे बघा आळीव कशी भिजले चांगले, नंतर मी करेन. पहिला विरांशचं महत्त्वाचं आहे, त्याला एकदा जेवायला घालून झोपवलं ना विरांशला मग काही टेन्शन नाही. त्याची आंघोळ तर झालेली आहे. विरांशचा डॅडू येणार आहे ना विरा? विरांशचा डॅडू येणार आहे. विरा कुठे गेला सोना? कुठे गेला का बाळ माझा? चल इकडे तू नको चल. काय काय करू नको. नको उन्हात जाऊ. असं विरांशकडे बघा लक्ष देऊन बनावं लागतं. विरांश काय करतो इकडे तिकडे फिरतो, लागायची भीती वाटते. कुठं काय लागलं म्हणजे नुसती त्याला ना बटाटा फ्राय करून देण्याची भाजी. 5-10 मिनिटं होणारी भाजी लागली. पिलू, ए पिलू चल बाळा, ये लवकर इकडे. विरा काय करतोय विरांश? बाबू ए सोना, तिखट थोडं तिखट मीठ आणि ना साखरेची थोडी चिमट टाकते. साखर काय केलं बाळ? काय केलं बाळाला? घोडा तास देतो बाळाला. चल मेरे घोडे टिक टिक टिक, चल मेरे घोडे. कोण तास दिलं बाळाला? थांबा राजा. काय करत नाही? आगाऊ उभा आहे ना. तेव्हा इकडे बटाट्याची भाजी बनवली विरांसाठी, काचरा बटाट्याच्या. आणि आता पोळी गरम करून विरांशला जेवायला घालते. आता चला चिमणी बंद करा, सगळं बंद करा. चला या सगळेजण विरांश बरोबर खेळायला जेवायला. ये विरांश. हो ना.